स्वाती ही आमच्या घरची विश्वासू कुंभीण आहे. तुमच्या आणि तुमच्या यजमानात भानगड होण्याचा काही संबंध नाही. यावरून काय ते लक्षात आणावे ही विनंती. आपला श्रावण काय लक्षात आणावं? हे हिने आता नट्टे पट्टे करून देवाला म्हणून बाहेर पडावं. ते रस्ता चुकवून कार्तिक ताताला जाताना श्रावण शेठला गाठावं. चांगला बेत आहे, उत्तम बेत. जा म्हणावा आता. ही चिठ्ठी घेऊन श्रावण शेठला गाठू का? पण नको. आपल्याला अशा आड रस्त्याला जायचं नाही. आता काय पुराव्यावर पुरावा, तसबीर, चिठ्ठी, हवा तितका पुरावा मिळाला. आता अगदी दमादमानं घेतलं ना आणखी काहीतरी मिळेल. आता आपण एक करूया. ही जी कोण स्वाती म्हणून जी विश्वासू कुंभीण आहे तिला गाठावं. तिला भरपूर पैसे द्यावे, लाच द्यावी आणि तिला फिसूर करून घ्यावं. पण ते कसं? भाजव्या अरे भाजव्या इकडे ये इकडे. हे बघ, मगाशी तू इमानीपणाची ऐश मारत होतास. मारत होतास ना? माझा तुझा इमानीपणा लावतो कसाला? आहे कबूल? आहे कबूल? हो तरी साहेब, हा काही डरणारा इमानी नको लावा कशाला? आधी तुला एक विचारतो. ती स्वाती म्हणून जी कोण कुंभीण आहे ती ओळखीची आहे तुझ्या? होय तरी साहेब, ओळखीची आहे. रोहिणीकडे येत असते वरचेवर. त्याच्या ओळखीची आहे आणि रोहिणीकडे येत असते बरोबर. चल, सुताला सूत जुळतंय सुताला सूत जुळतंय. अरे वा इकडे. तू तिला जाऊन गुप्तपणे भेट आणि आज संध्याकाळी तोंडाला तोंड दिसेनासं झालं म्हणजे कुणाच्याही नकळत या आमराईच्या बंगल्यात येऊन मला भेट म्हणून सांग. आणि एका मोठ्या हुशारीनं झालं पाहिजे बरं का. हुशारीनं जा 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 जा. आणि बघ, रोहिणीला कळता कामा नये. ती आहे तिच्या मसलं दिसती. जर का माझ्या बायकोला तुगावा लागला तर सगळ्यात फसलं म्हणून समज. तेव्हा तिला काय सांगतील? नीट बुरखा घेऊन सांगितल्या ठिकाणी येऊन उभी राहा. समजला? बुरखा घेऊन आली पाहिजे. बुरखा. पण त्यांनी साहेब, बुरखा घेऊन आला तर संशयाला जास्त कारण नाही. तुला काय करताय? बुरखा आलीच पाहिजे. तू बावळट आहे. जा, बुरखा घेऊन आली पाहिजे. जा 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 लवकर. बुरखा घेऊन. ही जर उलट तर मग काय? गावभर तिची फट फजिती केली नाही तर नाव दुसरं. निघालोच त्या उद्योगाला. काय समजले तू? हे सगळं तर तुमच्या मनाप्रमाणे झालं. मग हा चेहरा कसा पडलेला? शानदार वल्ली मिळाली आहे. असा खुल्ला पाहिजे की ज्याचं नाव ते शेवडे. अरे वल्ली मिळाले खरं, पण ती विषारी निघेल असा रंग दिसतो. का? बोलत का नाही? का मनातल्या मनात आनंदाचे गुटके चालले आणि मला मात्र वरून हे सोंग दाखवायचं? पण खरं सांगू अश्विन, खरा आनंद मित्रापासून चोरून ठेवण्यात मौज नाही. अरे तुझ्यापासून कोणती गोष्ट चोरून ठेवले का? असं कधी झालंय का? नाही ना? मग सांग, चेहरा कसा? अरे काल रात्री सबंध जागरण झालं होतं म्हणून कदाचित असा दिसत असेल. आणि काल सत्यनारायण होता. सत्यनारायण? हो. अरे कुठे? तिथे? हो. त्यांच्या घरी? हो. त्या गावी? अरे हा सत्यनारायण कशाबद्दल समजलास का? कशाबद्दल? मनोरथ पूर्ण झाले म्हणून. कुणाचे मनोरथ पूर्ण झाले म्हणून? अरे कुणाचे म्हणजे? अरे तुमच्या दोघांचे. तुमचे आणि तिचे. आपले तर नाही माहित बुवा. मग तिथे झाले असतील कोणा ठाऊ. हे काहीतरी निराळच प्रकार दिसत आहे. अश्विनचे थट्टा राहिली. पण खरं सांगा, काल रात्री नक्की काय झालं? ठीक आहे, सांगतो तर. पण ऐकल्यावर थट्टा नाही करायची. काल सत्यनारायण रेवतीच्या घरी गेलो होतो. अरे पण नेहमीचा आदर सत्कार किंवा अगत्य म्हण ते सुद्धा दिसलं नाही. 4 चौघे आले होते, त्यातलाच मी. ते उठून गेले, त्यातच मी उठून गेलो. आणखी
अरे प्रेमाची पट्टी नाही, आणखी काय ह्याचा पण नाही. सर सकट 12% आणि बाकीच्यांना पट्ट्या दिल्या त्यातलीच मला हे आणि ती देखील चुकलेली. अरे अरे कालचा गडबडीचा दिवस होता, मग झालं असेल दुर्लक्ष इतकंच. पण ते सोड, काल सत्यान झाल्यानंतर गाणं बिणं होतं की का कोणाचं? हो तेच, प्रसाद देताना हौस सांगितलं की रात्रभर जलसा चालायचा वा. मर्जीप्रमाणे करायचं बस, यापेक्षा दुसरा शब्द नाही ज्या तोंडातून. अरे मग तिच्या जिथं काय चुकलं? तुमच्या मनातून इतक्या मंडळीच्या देखत तिनं बस 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 पुढे बोलू नकोस. तू माझ्यावर घसरशिले भविष्य गेलं होतं. बरं तिथे जरा उभा राहा. हो मी त्या कोपऱ्यावर सोनाराकडे अंगठी दिली जाहीर करायला, ती घेऊन येतो. चल. ओके येतो तर. हो. या गृहस्थाचा मोठा संशयी स्वभाव, नाहीतर किती उत्तम आहे स्नेहाला, प्राण्याला प्राण देईल पण चंचल बुद्धीचा. आता याला मी चांगलं वाटतोय पण घटकेनं वाटेनं याचा काही नेम नाही. नसती कारणं काढून नेहमी संशयाच्या पाशात अडकलेला असायचा. असो, ही एक तरास म्हणावी लागेल. अरे तिकडून कोण येत आहे? जमलं येते. फरारी झालेला मनुष्य देखील इतक्या अवधीत पकडून आणला असता. पण या गृहस्थाची तस्वीर माझ्या हातात असूनही तो अजून मला सापडत नाही. आश्चर्य. अरे हा कोण आमच्या बंगल्याच्या आसपास गिरट्या घालणारा? हा कोण? हा, याचा चेहरा जमला तर जरा पाहूया पाहूया. पण याच्याशी काय बोलावं कसं? जय नारायण जय नारायण जय नारायण. जय गोपाळ, जय गोपाळ. तुम्ही मेहरबानी करून मला सांगा, या खड्याची किंमत काय सांगा? या खड्याची किंमत, या खड्याची किंमत काय करता? आत्मासंग होईल तितकी सांगा, आत्मासंग होईल तितकी सांगा. मला काही खड्याची फारशी बारक नाही, पण सांगतो. या खड्याची किंमत सारखं दिसतं पण भिवया काही जुळत नाही. हा सराफ्यात घेतलात का? हो सराफ्यातच घेतला. काय किंमत करता? तीच पाहतोय. किंमत डोळे सुद्धा जुळत नाही. नाही म्हणावं तर आता असं, पण जरा असं इथून पाहूया, इथून पाहूया, जरा इथून पाहूया, इथून पाहूया. सरासरी अजमासना सांगतो. हा सरासरी 500 पर्यंत जाईल. 550 अलीकडे नाही तर पलीकडे. हो काहीच जुळत नाही. याचा चेहऱ्याचा घाट अगदी निराळा दिसतो, अगदीच निराळा दिसतो. हो हो तितकीच 500 पर्यंत. हो मी तो 250ला घेतला, 250ला घेतला, 250ला घेतला. 250ला? हो 250ला घेतला. 250ला? हो हो चांगला मिळाला की. द्या द्या 250ला घेतला. अरे वैशाख, अरे झालं माझं काम. चल या अमराईच्या बंगल्यावरून जाऊ. आमराईच्या बंगल्यावरून जाऊ? हा कोण आमच्या बंगल्यावरून जाणारा? या 8-15 दिवसात आमच्या बंगल्याचा रस्ता म्हणजे अगदी रहदारीचाच रस्ता झाला. आहे त्यानं उठावं आणि आमच्या बंगल्याच्या रस्त्यावरून जावं. अरे वैशाख प्लस येतोस ना, ती बघा निघाली. कदाचित देवाला गेली असेल, तिची गाठ पडेल. तिची गाठ पडेल पाहिजे. त्याने देवाला जाताना तिची गाठ घ्यावी, यापेक्षा माझी बेवृत्ती कधी कोणती. हा पण याचा चेहरा एकदा उद्या ते बघा, रोखून ठेवूया. शाबास. ओ तुम्ही तर पुरते नादी दिसता बुवा. ओ मगाशी काय बोललात आणि आता काय बोलता? ओ काहीतरी मेळ. अरे नाही, त्यातलं कारण असं की याची दिसते तस्वीर, पण आता इथून चांगलं दिसत नाही. आता आपण अशी युक्ती करूया. परनार विषाचा प्याला तू लागू नको त्या नादाला, लागू नको त्या नादाला. ओ डोळे तर जुळले पण भिवया परनार विषाचा प्याला. नाकही सारखीच दिसताय, सारखीच दिसताय. ओ हे तर मी मगाशीच म्हटलं असतं. कारण आपली बुद्धी शाश्वत असती तर काय झालं नसतं. ती काय निघाली. अरे ते खरं असं तुझ्या मतानं.
पण मला विचारशील तर तिची नजर तशी आहे ती पहा. ती जात जुळला डोया जुळल्या, चेहरा जुळला, जुळलं जुळलं सगळं जुळलं, सगळं जुळलं. तोच हा रामपूर परनार विषाचा प्याला, तोच हा परनार विषाचा. अरे वैशाख, अरे वैशाख, हा कोण रे? आमच्याकडे बघतोय, पुन्हा चल पाहतोय, येतं. पुन्हा गुणगुणतोय. हा 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 आहे तरी कोण? अरे आहे कोणते वेळगा झालेला राय ना हो म्हणजे परनार विषाचा प्याला, तू लागू नको त्या नादाला. अशी बघताना मुद्रा फिरली रे, फिरली रे, फिरली. अरे 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 अशा वेळेपिरांना लोक खुले इंडू देतात. हे चांगलं नव्हे. अशानं याचा वेळ अधिक होत असेल. तो बघ तो बघ तो पाळतोय बघ असा, तो बघ दिसायला चांगला दिसतोय. तोच तो गालावरचा तोच तो डाव्या डोळ्याच्या खाली गालाच्या जरावर तोच हा परनार विषाचा प्याला, तोच हा. अरे वैशाख, याला बरं झालं तर वेळ लागले. जाऊन जरा काढून पाहावं. ओ महाराज, यंदा काही बंड होण्याचा संभव आहे म्हणतात, ते खरं? बंड होण्याचा संभव? बंड? हो बंड. कुठलं बंड? आपलं बंड आपला नाही माहित बुवा. नाही. वैशाख, हा. हे कुणी बंड करत दिसतात. अरे अरे मला अशी मगाशी खड्याची किंमत विचारत हा? होता. अगदी रेषा तिळण तीळ अगदी बरोबर. तोच हा परनार विषाचा, तोच. अरे चल वैशाख, या काय वेळेच्या नाद लागतोस? चल आपण जाऊ, चल. अरे नशीब तरी दगडी वेळ नाहीये, मौजेच आहे. अरे हा चालला पहा, निष्ठून झाला पाहतोय. ह्याच चोराची तसबीर दिसते. माझ्या बायकोला तसबीर देणारा हा असतो, पण त्याचं नाव गाव कसं कळावं? ओ महाराज, मी विचारतो तेवढ्या प्रश्नाला उत्तर द्या. आता काय राहिलं? उत्तर द्या. आपलं नाव मार्गशीर्ष शेट्टी का हो? मार्गशीर्ष. मार्गशीर्ष हो मार्गशीर्ष. अहो मार्गशीर्ष शेठ नव्हे. नव्हे? अहो माझं नाव अश्विन शेठ. का बरं? नाही आपलं बरं बंधूंचं, आपल्या बंधूंचं तरी. अहो माझं नाही, बंधूंचं नाही, पुतण्याचं नाही, चुलत्याचं नाही, नाही. आणि आमच्या घरात ते कोणाचंही नाही. नाही मला वाटलं माझे मोठे स्नेही आहेत ना, त्यांचा आणि तुमचा तोंडाळा बराच जुळतो म्हणून विचारलं. माझ्याजवळ त्यांची तसबीर समजलंस काय? तुम्ही जरा मेहरबानी करून तसदी घ्याल ना, तर जरा मी तुमचा चेहरा जरा नीट रोखून काढून बघतो, नीट बघतो. अरे वैशाख, ही आहे आपल्या साडेदरची भेटली. बरं पहा काढून काय जुळतंय का बघा. ओ शेठ साहेब, सरदार साहेब, ओ पुरे करायचा त्रास आणि जाऊ दे आम्हाला. चला या माथे म्हणजे मनुष्याच्या नादी लागून काय उपयोग. चला खासे वेळे पेळे दिसतात. ओ ऐकलं त्या एखाद्या मशिदी समोर जाऊन बसा. माझ्याकडे बघून हसताय काय? हसा म्हणावं. सारं शहर हसणार आहे तुम्हाला, सारं शहर हसणार आहे. करणार विषाचा प्याला, तू लागू नको नादाला. हे बघा, मी काय म्हणतो, मी पाहत तस्बीर. अरे वैशाख, हे काय? मी रेवते दिले तसबीर तीच आहे. हे कसं झालं? झाला घोटाळा झाला. अरे ही जर ती असली. गोळी लागली म्हणून स्वारी जरा जवळ लागली. काहीतरी कारण करून माझ्या हातून हिसकावून घ्यायचा यांचा ठीक आहे म्हणावं. आता हिला अशी जरा
अशी ठेवू, अशी ठेव. बस बस हा, अरे यानं तर खिशात हा, घातली. अगदी बरोबर. वैशाख वेडा म्हणता म्हणता आपला पेढे चालणार. थोडी साखर पसरा म्हणजे झालं. काय साखर बसऱ्या? दोघांनी मिळून काहीतरी सरबत चालू दिसतंय. आता इथून आता आपल्याला पोवारा केला पाहिजे. पोवारा. तर ती आहेत दोघी ओ ओ ओ महाराज, हो. ओ कृपा करून याला पाहून देतो. ठेव ती तस्वीर अगदी भिकार आहे. उगीच चितराच्या पोरानं कागदाच्या रेखोट्यावर रंग फसलाय. अहो पण ती बाहेर तरी काढा. जरा याला पाहून देतो ना कशी आहे ती. अजिबात पाहण्यासारखी मुळीच नाहीये. अगदी आपल्याला पाहण्यासारखी मुळीच नाहीये. अजिबात पाहू नका तुम्ही. अजिबात हो हो पण दाखवता का? आम्ही काय खात नाही. दाखवून देतो बरं. दाखवा 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 दाखवा. दाखवा. हे आले आता गजेलीला आणि हे आहेत दोघे आणि मी पडलो एकदा. आता आपण पोबारा केलाच पाहिजे. पोबारा अश्विन शेठ, हे बघा तिकडे. जय गोपाळ. अरे वैशाख, अरे हे गेले. मी रेवती दिली तस्वीर तीच. अरे भलतच काहीतरी. कशावर म्हणतात तीच म्हणून? अरे पैस तुझी न माझी. तीच. अरे रेवती आपल्या जातीच्या गुणावर जायचीच. कारण ही बहु चपल वारांगणा, ही बहु चपल वारांगणा, ही बहु चपल वारांगणा, ही बहु चपल वारांगणा. साहसदं भलो भगपटान, साहसदं भलो भगपटान, भाषणता तिलक शियान चपल वारांगणा, ही बहु चपल वारांगणा. प्रेमचंद्रिका फिरली प्रेमचंद्रिका फिरली प्रेमचंद्रिका फिरली अल्परिती प्रिय पुरुषाने, अल्परिती प्रिय पुरुषाने. लीलाशा तुझा एक सत्ता पुन्हा बहु चपल वारांगणा, ही बहु चपल वारांगणा. ही बहु चपल वारांगणा, ही बहु चपल वारांगणा, ही बहु चपल वारांगणा, बहु चपल वारांगणा. काय रे, काय? ही बहु चपल वारांगणा, बहु चपल वारांगणा, ही बहु चपल वारांगणा, बहु चपल वारांगणा, ही बहु चपल वारांगणा, बहु चपल वारांगणा, ही बहु चपल वारांगणा. साहसदं भलो भगपटान, साहसदं भलो भगपटान, भाषणता तिलक शियान. ही बहु चपल वारांगणा, ही बहु चपल वारांगणा, वारांगणा, वारांगणा. अगो बाई, हे अश्विन शेटचे तिकडे येत आहेत वाटतं. आणि बरोबर वैशाख शेट पण दिसतात. स्वारींची मुद्रा रागावलेली दिसते. या 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 वैशाख शेट, या बसा. काय वैशाख शेट, आज हवा फार गरम झाली आहे नाही? अहो उन्हानं दुसरं काय. ऊन उतरलं म्हणजे होईल आपोआप थंड. ही पाचा बेताची बोलली नकोस. आत्ताच्या आत्ता काय उलगड झाला पाहिजे. हळूच हो, नाहीतर मला ऐकायला यायचं नाही. काय आहे ना, माझे कान फार तिखट आहेत म्हणून म्हटलं. आणि अशी कुजबूज करायला तुम्हाला बाहेर फुरसत नव्हती वाटतं. बरं ठीक आहे, मी जरा जाऊन येते. अहो तसं काय नाही. काल तुम्हाला जी तस्वीर दिली ती माझ्या मनातून एकदा पाहायची होती. का मला दिल्यावरच पाहण्यात काही अधिक आहे वाटतं.
बरं बरं ठीक आहे, देते. लगेच काही डोळे मोठे करून बघायची गरज नाहीये. झालं अश्विन शेठ, ती पहा आणायला गेली. दिलं म्हणजे अगदी झालं सोळाने. होणार असं रंग दिसतो करा. तिच्यावर आपण भलताच आरोप करून फार मोठी चूक केली बा. पण ऐक बरोबर, या सगळ्या झाल्या प्रकाराबद्दल तिला काही सांगू नको, नाहीतर आमच्या फजितीला पारावर नाहीसं होईल. पण काय रे, या सगळ्या प्रकाराबद्दल तुझी खात्री झाली आहे ना? ह्या खणात पण दिसत नाही. मग कुठे गेली? काल मी घरी आल्यावर पहिल्यांदा त्या तावदानी पेटीकडे गेले होते. तिकडे असेल, तिकडेच बघते. हो, यापुढे तरी आता असा भलता संशय घेत जाऊ नका. छे रे, आता स्वप्नात सुद्धा संशय येऊ द्यायचा नाही. चांगली अद्दल घडले मला. पण बोलू नकोस रे, तू पहा तिचा कार इकडेच आहे. इथे गेली कुठे? अहो महाराज, आपणच काहीतरी नजरबंद विद्या लढवलेली दिसते. नाहीतर इथे ठेवलेली तसबीर गेली कशी हो? नाही, आमच्याकडे शपथपूर्वक नाही. ओ तुम्हीच पहा पहा कुठे असेल. बघा बघा. का माझा संशय खरा की खोटा? अरे मला पक्क ठाऊक आहे, मी खोटा संशय घेईन तरी कसा? अहो आमची नजरबंद नव्हे. अरे अगदी कट्टेने म्हणत असेल म्हणून म्हणतो जरा धीरान घे. हे पडली मेली कोण झाली? पहा पहा वैशाख, मोठ्या प्रेमाने जर तसबीर भेली म्हणते, ही त्याची तसबीर किंमत. अहो खरंच सांगते, कुठे ती नाही माहीत. नाहीच सापडायची. मला माहित आहे. माहितीये, मग सांगा कुठे आहे ती? अशी लाडी गोळी ना नको. लाडी गोळीला पागडा मी गोष्ट नव्हे. अगो बाई, आता मात्र अगदी खरंच राग आला. घाबरले बरं का मी. बरं आता तरी सांगा, कुठे आहे ती तसबीर? अशा थट्टे तट्टेनुसार प्राण घेणार तुम्ही, समजलीस? निवड थट्टे देऊन टाकली असतील. देऊन टाकली असशील म्हणजे? कुणाला देऊन टाकली असशील? फिरावले मोहरा. कुणाला म्हणजे? ज्याला दिलीस त्याला. आणि मी त्याच्या हातात आज आत्ताच नुकतीच पाहिले. महाराज, हे मात्र मला खपायचं नाही. काय कोणाला दिली, काय आणि नाव काय त्याचं? नाव तर विचारायला विसरलो, पण त्याचा चेहरा माझ्या चांगला लक्षात आहे. मग हा नुसता विनोद चाललाय. ठीक आहे, चालू द्या हवा तितका. हस हस, वाटते तितकी हस, पण लक्षात ठेव, याचंही उसणं फेडावं लागेल. बरं, तुमची फजिती व्हावी म्हणून मी ती तसबीर दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकली असं समजा हवं तर? समजा कशाला? मग? खरोखर दिलीस. मी माझ्या या डोळ्याने पाहिले. त्यात काही ऐकू प्रकार नाही. वैशाख शेठ, हे अजून काही वेळ असंच चालायचं. तोपर्यंत मी जरा जाऊन येते. बरं, त्या काडीला पट्ट्या लावून ठेवल्यात, खाऊन घ्या. ओ पण पहा 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 वैशाख, कशी बेपरवा आहे ती. त्यामध्ये काडीला पट्टे आहेत. हे तुमचे हात, ती तुमची तोंड. हवे तर खा, तर खाऊ नका. असा बोलण्याचा झोक की नाही. बरं जा म्हणावं. तुझ्या काही पट्ट्यांना आधी आश्वर नाही मी. बर चल, प्रथम त्या गुरुचा शोध करू आणि त्यालाच विचारू. पण वैशाख, तुझी खात्री झाली आहे ना? छे, माझी होत नाही खात्री. कारण तिच्या चेहऱ्यात काही कपट दिसत नाही. अरे तुला ठाऊक नाही, कारण अंतरेचा भाव एक, 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 दाखविवर पाणी एक, दाखविवर पाणी एक, बाया एक, बाया एक, भिन्न भिन्न छाया, भिन्न भिन्न छाया, नाट्यगान
तिकडचा बोट काढ दिसतच नाही असं कर. जा लवकर ये. साहेबांचा निरोप घेऊन हत्यार तिकडे गेला होता. यजमान साहेबांबद्दल जे तुम्हाला कळलंय ना ते अगदी खरे. अशी माझी अगदी खात्री झाली आहे बघा. अगं पण ती कशी सांग ना पळून. मी आज सकाळी भादव्याला भेटायला गेले. मी आज सकाळी पाटीला भेटायला गेले होते. त्यांनी एक चमत्कारिक गोष्ट सांगितली. ती गो कोणती सांग ना लवकर ती. हे बघा आज संध्याकाळी स्वातीला भेटायला बोलावलंय. कुठे? त्या अमराईच्या कोपऱ्यावर. त्यांचा निरोप घेऊन भादव्या गेला होता तिकडे. त्यांचा निरोप घेऊन भादव्या तिच्याकडे गेला होता. काय ग बाई हे कारच सांग तरी. काय रे मेल्या भादव्या. तर मग काय निरोप होता ग तो? यजमान साहेबांनी स्वातीला भेटायला बोलावलंय. संध्याकाळी अंधार पडला म्हणजे त्या आंबराईच्या कोपऱ्यावर. तिला अंधार पडल्यावर भेटायला बोलवलंय. अगं हेच तर मी म्हणत होते ना. पण तू काय शहाणी. तो ऐका तरी पाहिजे. पुढे आणखीन कसं भेटायला बोलावलंय ते नाही म्हणून विचारलं. सांग बघू कसं बोलवलंय भेटायला. तिला सांगितले तू अंधार पडला म्हणजे एकटी संध्याकाळी त्या आंबराईच्या कोपऱ्यावर गुडखा घेऊन ये. बाईसाहेब येऊ काय? काय रे तुला कोणी बोलवलं इथं आणि विचारल्याशिवाय आत्ताच आलास. चल चालला. हो बाहेर एक गृहस्थ आलाय. त्याच्या मनातून गणी साहेबांजवळ तसबिरी संबंधाने बोलायचंय. तसबिरीने संबंधाला बोलायचंय असं तो म्हणत होता. अगं ऐकलंस काय? तेच ग तेच मी तुला म्हणत होते ना तेच. या गृहस्थाकडनं ना काहीतरी सुगावा लागला तर लागेल. जा त्या आतमध्ये पाठवून दे. एकूण मेला भाजव्या गेला होता का तिच्याकडे. आणखी आमच्या नवरोजीने स्वातीला संध्याकाळी भेटायला बोलवलंय. आणखीन तिला काय सांगितलंय? स्वाती बिचारी अगदी हो पुरुष असते. हो काय नेम त्यांचा. त्यातून संध्याकाळी एकटं बुरखा घेऊन त्या आंबराईच्या कोपऱ्यावर. बुरखा घेऊन म्हणजे अगदी कोणाला दिसू नये. अगं आता कशाला बोलवलाय. एखादं कोण नाही का सांगणार. पण हा तर गृहस्थ आलेला दिसतोय. या एकदा वाटतं याला भेटू नये. पण भेटण्यामध्ये तर काहीच सोय नाहीये. रोहिणी हे बघ तू जरा तो गृहस्थ येताना दिसतोय त्यामुळे तू आतमध्ये जाऊन बस. तो निघून गेला की मग तू ये तुझ्या आतमध्ये. संध्याकाळी बुरखा घेऊन अहो मांजर अगदी डोळे मिटून दूध पित. त्याला वाटतं आता मला पण पाहणार. काय येऊ का? हो या ना बसा. माझ्या मनातून फाल्गुनरावांशी काही गोष्टी संबंध गाठ घ्यायची होती. केव्हा भेटतील बरं? तसबीरी संबंधाला वाटतं. हो मी माझी तसबीर एका म्हणजे हो समजा ना. समजा कशाला आला प्रसंग पण उघडच सांगतो. एका नायकिणीच्या मुलीला मी माझी तसबीर दिली होती. त्या तसबिरीची मला अशी मोठी फार परवा नाही. काही गोष्टींचं नाजूक उघड्या करण्याकरता तिची मला फार जरुरी आहे. कारण त्या गोष्टीवर माझं जन्माचं सुख दुःख अवलंबून आहे. आलं लक्षात. पण काय हो ती मुलगी 150 देखणी आहे का? अहो 150 काय हजारात म्हणा असो. पण मला अशी शंका आली की तिनं ती तसबीर फाल्गुनरावांना दिली म्हणून.
अगदी बरोबर. माझाही तर्क अगदी बरोबर निघाला. मलाही शंका आलीच होती की ती काय बरं, तिनं ती तसबीर फाल्गुनरावाला दिली म्हणून? अशीच. फाल्गुनरावाला दिली म्हणून हो. झाला, या संशयाचा निकालच झाला. मग आणखी काय पाहिजे? माझ्या मात्र जन्माचा दिमाग केलं मग. अहो रडू नका, रडू नका. या उत्तरी स्पष्ट दिसते. बरं त्या मुलीचं नाव तरी काय? मुलीचं नाव रेवती. रेवती. असो, नाव तरी कळलं एकदा सठवीचं. पण काय हो, हा? तुमच्या दृष्टीत ती कधी पडली होती का हो? ती हो आणि माझ्या दृष्टीस हो. अहो काय सांगू आता. अहो बायकांनी अशा गोष्टी परक्या पुरुषाजवळ बोलू नयेत म्हणून, नाहीतर काय काय दृष्टीस पडलं आणि काय काय नाही हे सगळं सांगितलं असतं तुम्हाला. म्हणजे काही भलता सत्ता प्रकार पाहिला की काय? अहो एखादी 17-18 वर्षाची तरणी तारणी पोरगी एखाद्या परक्या पुरुषाच्या अंगावर लोळू लागली म्हणजे याला भलता सलता प्रकार म्हणाल ना. काय फाल्गुनरावांच्या अंगावर होऊ लागली? हो हो. अहो त्यांच्याच अंगावर खांद्यावर देखील झालं. झालंच. हो मला सांगायला सुद्धा अगदी लाज वाटते. अगदी अगदी आमच्या घरासमोर त्या खिडकीसमोर त्या झाडाखाली. काय बेशरम आहा? झालं झालंच. त्यांनी ते ना अशी काही धरली होती सांगते ना. अरे रेवती, तू इतकी बेभान इतकी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, पण लवकरच खरं स्वरूप प्रकट केलं. असो कृतिकाबाई, तुमच्या साह्यानं हा सर्व उलगडा दूर झाला. हे माझे तुमचे फार उपकार आहेत. पण शेवटी मी एकदा विचारतो, हे सगळं खरं आहे ना? खरं ना? हो. अप्रत्यक्ष ह्या डोळ्याने पाहिलंय मी. आणखी खरं तर ना ते कसलं धडधडीत मी पाहिलंय अगदी साक्षात इथं. शिवाय आमच्या यजमानाचा स्वभाव मला चांगलाच ठाऊक आहे. काय हवं नको करायला सुद्धा नाही मागे पुढे पाहायचे नाही. आता तुमच्या रेवतीबद्दल काय विचार करायचा असेल ना तर तुमचा तुम्हीच करा. तो आता मला केलाच पाहिजे. बरं, फाल्गुनरावांजवळ ती तसबीर आहे हे खास ना? हो त्यांच्या जवळच आहे. अहो मी कुठे जरा क्षणभर हातात घेतली होती ना तर राक्षसासारखे धावून आले की हो माझ्या अंगावर आणि माझ्या हातातून त्यांनी ती हिसकावून घेतली. मला संशय आलाच होता म्हणून जरा लागूनच बोलले. पण ते शेवटी पुरुषच ते माझ्यावरच उलटते की. आणि मलाच म्हणतात कसं आहे की हे तुझ्यासाठी कोणाची तरी तसबीर आहे म्हणून. किती बार खोटे बोलायचं हे. अरे बिचारी रडू लागली. रडू नका, आता मी आहे तुमचा साक्षीदार. तुम्ही अगदी भिवू नका. बरं, घेऊन जरूर तुम्ही आता. बर त्या संबंधानं काही अधिक आणखी पाहण्यास सवण्यात आलं तर मला कळवा बरं. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. बरं, येतो तर मी. संभावित अगदी मोकळ्या मनाचा आहे विचार. नाहीतर आमचे हे मी म्हणते हे नवरे आमचा असा छळवा तरी का करतात? त्यापेक्षा एकदा जाळून भाजून का टाकीचे म्हणजे ना होईल एकदा मोकळी. पण त्या रोहिणीची सगळी हकीकत ऐकायची तिकडे जाऊन आम्ही सगळं ऐकूया. रोहिणी अगं आहे रोहिणी. त्यानं आपलं नाव अश्विन शेठ म्हणून सांगितलं ते खरं. आता काय तो नळून झाली, नावही कळलं, ठिकाणही समजलं, मग काय राहिलं? काय नाही, आता फक्त घरात जायचं आणि अर्धचंद्राचा प्रयोग करून तिला घराबाहेर काढायची.
काय? अरे, हा कोण? हाच तो अश्विन शेठ, हाच तो अश्विन शेठ. आणि माझ्या घरात, आणि हा भाग्या त्याच्याजवळ. भाग्या त्याच्याकडनं लाच घेत आहे. भाग्या, काय घेतलंयस तू? काय घेतलंयस त्यांच्याकडनं? काय घेतलायस? काय नाही हा? काय नाही तुम्ही साहेब. ते म्हणाले रुपया घे. हा? मी म्हटलं कशाला? बर. तेवढ्यात आपण आला. हे घ्या. अरे चोरा, अरे चोरा. हा, काहो, आपल्याकडे आलो होतो. आपल्याकडे आला होता? हो. का? माझी एक तस्वीर तुमच्याजवळ आहे. आहे. ही बातमी तिनं दिली वाटतं तुम्हाला. हो, तिनंच दिली. आणखी काय सांगितलं? आणखी पुष्कळ भानगडी गोष्टी सांगितल्यात. नाही, त्याबद्दल मला शंका नव्हती. पण आता आपला बेत काय ठरलाय सांगा. आता आपला बेत काय ठरलाय? बेत काय ठरायचा? हा? हे पहा, बर मी त्या तस्वीरीबद्दल तुमच्याशी काही भांडण बसणार नाही. बर. कारण तुम्ही ज्या अर्थी तिने तुम्हाला दिली त्या अर्थी. नाही, चुकताय तर तुम्ही. तिनं नेली नाही, तुम्ही तिला दिली नाही. मी घेतली तिच्याकडनं. समजलास? मी घेतली. अहो, तिनं दिली किंवा तुम्ही घेतली असो, हा. सध्या ती तुमच्याजवळ आहे ना, हे खास ना. हो आहे. झालं तर मग या तस्वीरी तुम्ही वाटते ते का? मी काय तुमच्याशी भांडण बसणार नाही. पण तुम्ही माझ्या सर्वाचा घात केला. हा? तो कसा? मी तुमच्या चैनीत आड आलो म्हणून वाटतं? म्हणून? हो, अरे वा. हा? मग तर मी तुमच्या अगदी दुष्ट घातकी मनुष्य ठरलं असेल. नाही, अगदी घातकी. ते काय मी पाहिजे ते म्हणावं. गरीब बापड्याच्या चुकात अंतर पाडणारा निष्ठुर राक्षस मी असत ना. पण नुकतीच जी तुम्हाला प्राण झाली होती तिच्या माझ्या तुम्ही बिघाड पडला अगदी कायमचा. जी माझ्यासमोर नुसतीच प्राण झाली होती. अगदी उघड सांगता किंवा अगदी उघड सांगता. आणि तुमची ती प्राण झाली होती तेव्हा माझे प्राण तडफडत होते. त्याचा कुठे घेऊ जबाब? झालं ते झालं हो. मी शपथ घेऊन जातो, या पुढे तिची माझी भेट व्हायची नाही. ती तुमची आणि ती तुमचे. वाटते तसा गोंधळ झाला. औदार्य तर ती खूप दाखवलं पण त्याचा आता मला काही उपयोग नाही. तुम्ही जसं मला सांगितलं तसं मी तुम्हाला सांगतो. समजला काय? की या उपर तिचा माझा काही संबंध नाही. तुम्ही तिचे आणि तुम्ही तिचे. काय वाटतंय ते गोंधळ घाला. नको, तिच्याशी म्हणून आता व्यवहार नको. झालं तितकं बस झाला. जितकी ती मला प्यार होती तितकी आता माझ्या मर्जीत उतरले. बेमान, मला दुसरं काय करायचंय? हे सगळं लबाडीचं माप तिच्या बदला घालतो. आणि हो, तिच्या देवाची काय भीती आहे? प्राण गेले तरी बेहत्तर. पुन्हाच तर नाव नाही काढायचं. ही काय पण बोलतो. हो, हेच ते आंब्याचं झाड. आणि याच झाडाखाली त्यांनी मला ती तसबीर दिली. आणि तिथूनच मी पुढे कार्तिकनाथाला गेले. पण तेव्हा येताना मला जराशी घेरी आली. तेव्हा तर कुठे पडली नसेल. अश्विन शेठजी म्हणाले की ती तसबीर त्यांनी एका गृहस्थाच्या हातात पाहिली. पण तो गृहस्थ कोण असावा बाई? अश्विन शेठजी माझ्यावर रागावून गेले. म्हणून मनाला मेली आणि ते हळहळ लागून अरे ते बघ पडलं.
आई रागाची म्हणायची, प्रेमाची की संशयाची? दृष्टी बिचारी माझ्याकडे धाव घेतीये, तिला असं बळजबरीनं दुसरीकडे वळवण्यात काय अर्थ? हो, दृष्टी घाव येते, फोडून टाकली सर्व लावले लागलेलं. मला ऐकू येण्यासारखं मुद्दाम पुटपुटायचं त्यापेक्षा उघड बोललेलं काय वाईट? हे मी त्या झाडावरच्या पोपटाला म्हणते बरं का, नाहीतर उगीच कोणीतरी आपल्या अंगावर ओढवून घ्यायचं. लागली 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 माझ्या बसायला. पण हा पोपट असा नव्हे, असली 10-20 जाळी उडून घेणारा हा पोपट आहे. मग इथे का बरं घोटाळतोय? का हम रस्ता या पाहिजे त्यानं तब्येत लागेल तितकं उभं राहावं, बर लहर लागेल तेव्हा निघून जावं. त्याचा तो मुक्त्यार आहे. परवा त्या बुवानं किती उघड अर्थाचं कवन म्हटलं, ते मी माझ्या मनाशी अगदी मोठ्यांदा म्हणणार आहे, म्हणजे कोणी ऐकायचं नाही. काय बरं ते?
आणखी तुझाही अर्थ समजलाय. नुसती माझी ओळख पठायला इतकी का उरसफोड करायला लागली? बरं आता तरी पुरती ओळख पटली ना? पटली. आता अगदी पुरती ओळख पटली. तू एक शानदार सोनेरी मुलामध्ये लिहिली हिणकस चालती बोलती बावले झालं. अजून काही यांच्यावरचा संशय विषयाचा अंमल गेलेला दिसत नाही. काय बरं करावं? इतका विनोद पुरे नाही का झाला? हा विनोदाचा मासला मला नाही हा आवडत. बरं मी काय म्हणते, तुम्ही माझ्या बरोबर घरापर्यंत चला. तिकडे मी एक छानशी गोडशी पट्टी करून देते. ती हवी तर खा आणि परत माझ्यावर रागवा. विसरा ते आता. तुझ्या आजची पानपट्टी विसरा ते आता. पहा हा काय बोलता याचा विचार करा. नाहीतर किती क्षमा मागितली, आर्जवा केली, चुकलो म्हटलं तरी मी बघणार सुद्धा नाही तिकडे. ती आर्जवाची आणि क्षमा मागण्याची वेळ गेली पार निघून. या उपर कसली गोष्ट स्वप्नात सुद्धा आणू नकोस. इतका काही मी हा नाही. पण मला तसं वाटत नाही हो. हस वाटेल इतकी हस. इतके दिवस मला आपला भोसरपणा पाहून पिंजऱ्यात कोंडून ठेवण्याचा भेट केला होता. कारण कुठील हे तुझा बसला, कुठील हे तुझा बसला, कुठील हे तुझा बसला, हे तुझा बसला, तुझ्या पाशी मज बांधायला, तुझ्या पाशी मज बांधायला, हे तुझा बसला, कुठील हे तुझा बसला. मी पाहिजे आणि तूही पाहिजे जा आणि पाहिजे त्याच्या. महाराज आता मात्र मर्यादा सुटू लागल्या. मर्यादेची पर्व वाढणे बे. मर्यादेची ही वेळ नव्हे. तुझ्यासारख्या खोडसा बायकोबद्दल कसली आली मर्यादा? मी खोडसाळ? हो तू खोडसा. तुझं सर्व दारुण मला समजलंय. पण कशाला बोलू रेवती? खरं तू माझं मन चोरून घेतलं होतं आणि मी ते मोठ्या आनंदात स्वाधीन केलं होतं. पण मला आता उद्या तुझा चित्कार आलाय काय सांगू. खरं वाईट वाटतं. या उपर तुझी माझी भेट कधी व्हायची नाही. आणि ती का व्हायची नाही? आणि असं तितकं येण्यासारखं मी केलंय तरी काय केलं? हो एक तर मी दिले तसबीर ते का सोन्या देऊन टाकलीस. अगदी खोटा आरोप करतात. तेव्हा यांची चांगली फोड मोडली पाहिजे. त्याशिवाय काही इलाज नाही. का बोलत का नाही? दिलीस की नाही? हो दिली. मग का दिली? का दिली म्हणजे मला वाटलं म्हणून मी दिली. दिलेस तर दिलीस. मला थोडं वाईट वाटणार आहे. मग असे सुस्कारे का सोडताय? मी आणि सुस्कारे काही बांगड्या भरल्या आता. हो का? दिसत तर नाही खऱ्या. पहा हे वीरश्रीचं पाणी नाही जिरून आणि पुन्हा यार माझ्या दरवाजाचे उंबरखे झिजवायला. तेव्हा पाऊल सुद्धा ठेवू द्यायची नाही मी. आणखी तूही सामावून होईस. ते तर एकदा भर रस्त्यात त्याच्या काय जाऊन पडशील. ती कुणाच्या आणि का? कुठे म्हणजे? त्या झाडाखाली काल सकाळी तो म्हणा होता घरात चल जरा मोरा खातेस का आलं का नाही राहणार. त्या दिवशी मी घेरी येऊन पडले तेव्हाची गोष्ट असते. पण यांच्या बरोबर अजून काही खरं बोलण्यात अर्थ नाही. थोडा वेळ असंच बोललो. का पटली की नाही कोण? बरं पटली. मग पुन्हा तशी पडू नकोस. का? मला कोणाची बंदी आहे? माझी मी मुक्त आहे. मग असं डॉक्टर सांगायचं होतं मला.
आम्ही नायकिणीच जर असं आधी सांगायला लागलो तर आटपलंच आमचा बाजार. तर मग पसरली माया लटकीत गाती, पसरली माया लटकीत गाती, पसरली माया लटकीत गाती, पसरली माया लटकीत गाती, वरिले का करुणी, स्वकर शपथ वचनी वाहिला, तुम्ही स्वकर शपथ वचनी वाहिला, वाहिला, वाहिला. अक्षर आपण त्या शब्दात खरं समजलं की काय? होळी होळी बस बस, हीच तुझी माझी अखेरची वेळ. जातो आता मी. सुखरूप चला बरं, पुन्हा असे फसू नका. तुला वाटत असेल
की तुम्ही पुन्हा भेटेल म्हणून, पण ते विसरा आता. बरं विसरते, पण या आता एकदाचे. अगो बाई, पुन्हा परतली वाटतं स्वारी. आता काय राहिलं बोलायचं? शेवटची अखेरची एकच गोष्ट सांगायची होती. काय? तू खरोखर माझं मन चोरून घेत होतस आणि मीही ते मोठ्या आनंदाने तुझ्या स्वाधीन केलं होतं, म्हणून थोडं वाईट वाटतं. एकदा निश्चय केला तो केला, फिरायचं नाही. पण आपली भेट खरंच व्हायची नाही का? आता नावच काढून भेटायचं. एकदा तोंडातून शब्द गेले ते गेले, धनुष्यावर ते बाण. बरं ते ठीक आहे, पण मी काय म्हणते, आज की नाही म्हणजे आज मी माझ्या हाताने मसाल्याचं दूध करणार आहे आणि आपण आला नाही तर आठवण बरं का मी. प्राण घ्या तरी यायचं म्हणतोय ना, मग तुका तू कशी पडेल? अहो पण मी काय म्हणते, आज मसाल्याचं दूध करणार आहे ना, आणि तुम्ही आला नाही तर रागवेन मी. राघव खुशाल राघव. खरंच यांचं माझ्यावर किती मनापासून प्रेम आहे. माझ्यावरी दयाचे प्रेम, माझ्यावरी दयाचे प्रेम, माझ्यावरी दयाचे
पंढरपूरला ज्या वाचायला मुलाची गेलो. आठवण नको करू ना. तिचं नाव नाही घ्यायचं. एकदा संबंध तोडला तो तोडला, स्मरण नाही करायचं. पंढरपूरला नाही. शेठ साहेब, पण स्मरण बुजवायला करावं तरी काय? ओ शेठजी, शेठजी, जाऊ द्या, नाही म्हटलं मोकळं झालं. गणिकेचा संग नको, गणिकेचा संग नको, गणिकेचा संग नको. ओ शेठ साहेब, जाऊ द्या, बस ठरला निश्चय. त्याशिवाय नाही बघायचं. कोण आषाढ्या का रे? हो हे पत्र आलंय. असं कधी कधी म्हणून स्वप्नी नाही, ध्यानी नाही आणि म्हणी नाही. काय काय म्हणा असतो? हो हे पत्र आलंय आपल्या नावाचं. आता नको, आणखी केव्हा तरी पाहू. तिची फळं ती भोगेल. आपण मनारोगीत का त्रास करून घ्यावा? शेठ साहेब, बघा तरी अगोदर कुणाकडून आलंय ते. काय म्हटलंस तू? हो मंगळवाड्याहून आलंय शेठ साहेब. रेवतीकडून? जा जा, ते घेऊन जा आधी. मला जरूर नाही पत्राची रुंकून नाही बघा पत्राकडे. आम्ही चालता हो इथून इथून. ते फाडून टाक, तुकडे कर, जाळून राख राख रांगोळी कर. जा जा आधी. हे प्रकरण निराळच दिसतंय. हात दाखवला वाटतं त्या नायकिणीच्या पुरीनं, म्हणून अशी बिथरली सॉरी. खरंच घेऊन जाऊ का शेठ साहेब? का का नाही आणि कोण आहे? हे पत्र पुन्हा आपण खबरदार. त्या पत्राचा आणि काय संबंध आहे? म्हणजे शेठ साहेब तिनं काही पुन्हा पुन्हा तिनं तिचं नाव कडे नको व्हायचं बघ. आचार्या, आत्ताच्या आत्ता माझ्या मुशेबेचारा करायचा आणि एका कारखान्यात जाऊन सांग माझी थोरली घोड्याची गाडी जोडून आली. जा जा आधी. की नाही शेठ साहेब? हो मी म्हणतो आजचा भेद उद्या सकाळवर टाकलं तर बरं. म्हणजे कदाचित नाही, मी या घटकेत निघणार. गाडी जोडून आली. अहो मी म्हणतो शेठ साहेब, उद्या सकाळी शिळं प्यायच्या वेळी त्रासही नाही व्हायचा निघाल्यावर. अहो रात्रीच्या चांदण्यानं आपलं मन फिरलं म्हणजे पुन्हा अर्ध्या रस्त्यातून परत यायची दगदग नको. काय शाणा आहे बघा. माझं मन म्हणजे जपाळ म्हणणार. अरे धडधडीत नायकिनी म्हणून तिची कसं लावली आम्ही बिजात. जा जा द्वारी. आणि तिला एकदा पक्क करायला पाहिजे की आपण काही असं ढिला गडी नव्हे. शेठ साहेब, याला इतकी मुशावेरीची तयारी कशाला पाहिजे? अहो आपली म्हणजे खप्पा झाली हे तिला कळलं की लोटांगण घाली घेईल आपल्या पायापर्यंत. ढकलून येण्याची लावली तर तुला करायची पाहिजे. सांगितलेलं काम कर मुकटायला. हुकूम शेठ साहेब. पण अगदी सड्या स्वारीची एक मजलीची तयारी करायची ना. कपडे बिपडे फार बरोबर नकोत ना. सगळे सगळे पाहिजे. 1 महिनाभर बाहेर घालायचंय. अशा बेताने तयारी झाली पाहिजे. 1 महिना? हो, 1 महिना. 1 महिना कशाला शेठ साहेब? तुला करायची म्हणजे मनात आलं ठरलं, निश्चय केला तर फिरायचं नाही. जा जा तू आली. आषाढ्या गेला नाही अजून? समजलं. ते पत्र फाडून टाक कुणाला सांगितलं, पण ते काही ह्याच्या हातून व्हायचं नाही. कुठं आहे ते पत्र? दे ते इकडे माझ्याकडे दे. माझ्याकडे दे. मला वाटलंच होतं मागाल म्हणून. हे घ्या शेठ साहेब, जाऊ आता गाडी आणायला. वरतीवर काय विचारतो? 500 आकडे मधून गाडी आली पाहिजे. हुकूम हुकूम. पत्र फाडून टाकायचं ठरलं. पण या पत्रात काय मखलासी गेले ते तरी पाहू द्या. माझ्या प्रिय वल्लभाच्या चरणी नम्र. रेवतीची विज्ञापना विशेष. काही वेळापूर्वी झालेल्या भेटीत
मी आपली थट्टा केली त्याबद्दल मला फार वाईट वाटते. त्या घटकेपासून माझ्या मनाने चटका लागलाय. तरी या गरीबाची चुकी पोटात घालून एक बार भेट देण्याची कृपा करावी. म्हणजे आपल्या मनात मजविषयी जो संशय आलाय तो दूर करील. मूळ दासी अधिक काय लिहावं? हे विज्ञापना काय भ्रमिष्ट आहे बा? माझा संशय दूर करणार? संशय उरलाय कोणाला? पुरी खात्री झाली. आता अशा लाड गोडीने काही व्हायचं नाही. माझ्या प्रिय वल्लभा काय, अरे माझ्यासारखे किती प्रिय वल्लभ असतील कोण जाणे. लबाड, शोधी, कृतज्ञ, विश्वासघातकी, गळ कापू कुठली. बरं झालं माझं नशीब म्हणून लवकर शुद्धीवर आलो. तरी मला वैशाख सांगत होता, हा नाद सोड सोड, 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 ऐताची नकरी जोड, ऐताची नकरी जोड, मित्र तरी बोल बोल, मित्र तरी बोल बोल, हा नाद सोड सोड, हा नाद सोड सोड. नायकुलेचा बोला, नायकुलेचा बोला, नायकुलेचा बोला, होतो मी दुर्लभला, होतो मी दुर्लभला, अन्नमंत उडती बोल, हा नाद सोड सोड, हा नाद सोड सोड, ऐताची नकरी जोड, ऐताची नकरी जोड, मित्र तरी बोल बोल, मित्र तरी बोल बोल, हा नाद सोड सोड, हा नाद, हा नाद, हा नाद सोड सोड. अरे वा वैशाख. अरे वा वैशाख आला. का कसं काय? काही नवीन खबर? अरे नवीन खबर ही की आम्ही महिनाभर सहल सोडून मुसाफिरा जाणार. अरे कधी? आणि हा बेत ठरला तरी केव्हा? आत्ताच. अरे अर्ध्या घटकेने गाडी येईलच. हो. बरं सडी सॉरी जाणार की मिळून? ती आणि माझ्या बरोबर एकदा बोलास ते बोलास, पुन्हा बोलू नकोस. खरं विषय राग आला तरी चिंता नाही, पण तुम्ही विनाकारण रेवतीवर रागवत आहात. हो मी गेलो होतो तिच्या घरी. बरं बरं पण ती एक पत्र येणार होती तुम्हाला. हे पा तिच्यात पत्र पुढे आहेत. या खेपेला असा निर्धार केलाय की आपण काही हार नाही जायचं बघ. पण उगीच साफ साफ म्हणून दोरखंड धोंड्यात काय अर्थ आहे? खरोखर तिच्याकडे काही दोष नाही. अरे ते त्या दगाबाज खोडसा बायको वैशाख तू माझ्याच विबदली करतो म्हणजे काय? अरे अरे तशी जर ती असती तर मी बोललो नसतो. पण सर्व बातमी मला लागली आहे. या प्रकरणात बहुतेक दोष तुमच्यावर येतो. अरे अशी माझी खात्री गेली तर माझा दोष कबूल करणारे मी एका पायावर तर आहे. मग काय म्हणणं आहे तुझं? चला 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 तर तिच्याकडेच जाऊ. म्हणजे तीच तुमची खात्री करील. तिच्याकडे जाऊ? हो म्हणजे तू थट्टा करायला आले तिथे म्हणजे तिच्याकडे जाऊ? पुन्हा तुझं नाव नाही काढायचं हा माझा संकल्प. आणि म्हणजे तिच्याकडे जाऊ म्हणजे काय? अरे भरतीच भेट घालायची. बरं काय रे तिला भेटू आलो म्हणून सांगितलं पण ती घरी जाय वाटतं. हो मग काय करते बिचारी? असे नका मला काय करायचं त्याशी. पण काय रे या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल खरं तिला वाईट वाटते का रे? वाईट? काय सांगू अश्विन. माग मी पुष्कळ वेळा तिच्या विरुद्ध तुम्हाला सल्ला दिला असेल, पण माझी तर आता पूर्ण खात्री झाली आहे की नायकीन होऊन भले गर्दीला लागवेल. तुम्ही तिच्यावर शब्दांचा इतका वर्षाव केला पण तिच्या तोंडून एक वावदा शब्दही नाही. मला तर धन्य वाटली तिची. अश्विन शेठ उलट ती तुमची तारीफच करत असते. नाही 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 अरे तशी ती चांगली आहे रे हे मी कबूल करतो. हा पण नुसत्या तारफेला भाणार मी नव्हे.
अरे तिच्या तोंडची तारीफ आणि निंदा दोन्ही सारखी. पण काय रे, तुझ्याजवळ काय बोलली ते तर ऐकू दे मला. तिनं सर्व इतंभूत हकीकत सांगितले. सांगताना डोळ्याचं पाणी काही खळलं नाही तिच्या. पहा म्हणजे झालं. अरे ती सगळी सोंगट मला ठाऊक आहेत. जाऊ दे, मला कशाला रिकामी उठा ठेव. पण काय रे, खरंच ती रडत होती. अहो तुमच्या गळ्या शपथ. अहो तिची ती केविलवाणी मुद्रा पाहून मी सुद्धा एका डोळ्याला हात फिरवला. तिला रडवण्यात तुम्हाला काय थोरपणा वाटत असेल तो असो. अरे मी वेडा आहे का? मी तिला मुद्दा वेगळ्या सूत्र वाटतं का? त्या फाल्गुनरावाच्या बायकोनं जो प्रकार सांगितला असता ते ऐकलं असतं तर तू असं खास म्हटलं नसतंस. ते सुद्धा कळलंय मला. आता मी विचारतो त्याची मनोदेवतेला सोडून खरी खरी उत्तर द्या. ठीक आहे, विचार. तुमचं आणि तिचं ठरल्याप्रमाणे ती तुम्हाला रमाकांताच्या देवळात भेटली. हो बरोबर आहे. तुम्ही तिला तजवीज दिली. हो देवासमोर आणाभाका झाल्या. बरोबर इथपर्यंत सर्व ठीक झालं. बरोबर. बरोबर. नंतर ती तेथून घरी जायला निघाली. अहो अहो ती म्हणजे एक नाजूक जाईचा पुरुष. वाटेत कडक ऊन लागून जर तिला घेरी आली तर हा काय तिचा दोष म्हणाल तुम्ही? अरे मी काय वेडा आहे का हा तुझा दोष म्हणायला? बर घेरी ऊन पडणार तितक्यात सुदैवाने तिथे फाल्गुनराव आले. त्याने तिला धरलं, सावरून धरून शुद्धीवर आणलं. यात काय तिचा अपराध आहे? न्यायाला म्हणून मात्र उत्तर द्या. अरे हा तिचा अपराध नाही हे कोणी कबूल करेल? जास्त बोललात. बरं अगदी भेदरून गेलेली त्यात पुढे शुद्धीवर आलेली नव्हती. अशा प्रसंगी तिच्या हातातून गळून पडलेल्या तसबिरीचं तिला भान राहिलं नाही. हा काय तिचा गुन्हा म्हणाल तुम्ही? न्यायाला म्हणून मात्र उत्तर द्या. हा कसा तिचा गुन्हा असेल? अरे असं म्हणणारा शतमूर्ख असला पाहिजे. अगदी बरोबर बोललात. बरं एक सांगा, हा. तिथं ती पडलेली तसबीर कोणाच्या हाती लागली तर? अरे सर तजवीज संबंधीचा दोष नाही हे केव्हाच माझ्या मनात येऊन चुकलं. पण फाल्गुनरावांच्या बायकोनं जो अप्रशस्त प्रकार पाहिला त्याचा काय जबाब देणार तू? तेच सांगणार होतो. अहो धडधडीत अस्ताव्यस्त स्थितीत पडलेली असताना फाल्गुनरावांनी तिला आपल्या अंगावर धरून सावरली. अशा प्रसंगी कृत्तिकाबाईंनी तिला आणि आपल्या नवऱ्याला पाहिलं तेव्हा आधीच मत्सराने जळणाऱ्या तिच्या मनात नाही नाहीच्या कल्पना आल्या. त्याला रेवतीला काय करावं सांगा सांगा. अशा प्रसंगी तुम्ही काय केलं असतं? खरंच खरंच. पण काय रे हे सगळं तू खरंच सांगतोस? खरंच असा प्रसंग घडला? हो माझ्या काय शपथ? हो अगदी तुमच्या गळ्या शपथ. तर मग हा निघालो. तिला भेटेल, तिची वाटे क्षमा मागेल, तिची समजूत पाडीन, तिला हसायला लावेल तरच तुला फिरून दोन टाकवीन. शाबास 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 वैशाख. आज तू होतास म्हणून थोडक्यात निभावलं. नाहीतर गोष्ट कोणत्या थराला गेली ते सांगत नाही. विनाकारण मी त्यावर दोष केला का? तिला भेटलंच पाहिजे. अरे आषाढ्या, अरे गाडी पण नको, आम्ही पायीच जाऊ. काय कृतिकाबाई मूर्ख आहे बा. अरे कारण ते काय शुल्लक आणि संशय काय घेतलं? आता आधी फाल्गुनरावाकडून ती तसबीर घेतो आणि तीच पुन्हा रेवती नजर करतो. खरंच त्या जुहेरी मऊ जाणार आहे. पैसा तू जा. हो मी जातो फाल्गुनरावाकडे. चला. आता फाल्गुनराव आले की त्यांच्याशीच अश्विन शेट्टींविषयी प्रत्यक्ष बोलवून काय ते बघे. या 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 बसा. माझ्या विनंतीला मान देऊन आपण आलात, आनंद झाला. अगं यात कसला मान? चालायचं चालायचं तसं चालायचं. निरोप पाठवायचं कारण इतकंच की आपल्या घरात जो काही प्रकार घडलाय त्याविषयी मला बोलायचं नाही, पण त्याची झळ आता मला येऊ लागली. तुला ही एकदाच लागली, पण मला रात्रंदिवस त्या घडीतच होरपळावं लागलं. त्याची फिर्याद मी कुठं करू? मग काय म्हणायचं? पण आपण काहीतरी कराल तर माझा निदान त्रास तरी चुकेल.
कसा तो सांग. म्हणजे माझ्याकडून होईल तसं मी करतो. हे मी अगदी तुला मनापासून सांगतो. माझ्यावर जो प्रसंग आला आहे तो आपल्या कुटुंबामुळे. समजलो. तिच्यामुळे माझ्यावर काय कर उठलाय तो तुला सांगून सुद्धा कळायचं नाही. बरं असो. बरं तिनं काय केलं सांग बरी. तिनं काय केलं? त्यांनी आमच्या ह्यांच्यात आणि माझ्यात काही कलागत लावून माझ्या अगदी जीवाचा घात केलाय. त्यांचं असं काय वाईट केलं होतं मी? ही काहीतरी नवीनच भानगड दिसते. हा बरं तिनं काय कलागत लावली सांगतो. काय कलागत लावली? कलागत हीच की आमच्या ह्यांच्यात आणि माझ्यात भांडण लावून ह्यांनी माझ्यावर अगदी गैरमर्जी केली. आणि तिची मर्जी त्यांनी संपादन केली असंच ना? तसं मी कशाला म्हणू. पण कृतिकाबाईंच्या मनात माझ्याविषयी सवती मत्सर शिरलाय हे खरं. सवती मत्सर? हो. तुझ्याबद्दल सवती मत्सर. आणि तो का? ते रमाकांतालाच ठाऊक. त्या दिवशी आपण मला पडता सावरली त्याचा कृतिकाबाईंनी काहीतरी वेगळाच अर्थ काढला आणि आमच्या ह्यांना सांगितलं की तुमचं आणि माझं काहीतरी शी. भांडे. आपली कारस्थान करायला तिनं हा कावा केलाय काय? ठीक आहे कावा केलाय तिनं. ते काय असेल ते ईश्वरालाच ठाऊक. पण आपणच सांगा यातलं एक अक्षर तरी खरं आहे का? मला म्हणजे नायकिणीला काही अभ्रूच नाही. तू अगदी काळजी करू नकोस. मी तुझ्या त्यांना समजावून सांगतो म्हणजे झालं. बरं नाव काय त्यांचं? नाव काय? इतक्यातच येतील ते. हा त्यांचं नाव अश्विन शेठ. अश्विन शेठ? का काय झालं? असं दचकलत का? ओळख आहे वाटतं. ओळख अशी तशी नाही. मग? त्याला मी चांगला हात दाखवीन तेव्हाच ओळख विसरीन. त्याची तेव्हाच विसरीन. म्हणजे हा माझ्या बायकोचा कावा आहे म्हणून मी तुला मगाशी सांगितलं. त्या दोघांनी मिळून तुझ्याप्रमाणेच माझ्यावरही आरोप आणलाय. म्हणजे तू आणि मी हे सगळं खोटं आहे की नाही? सांग मला. खोटं आहे की नाही सांग. मी अग्नीत उभी राहून सांगेन की यातलं एक अक्षर खोट आहे. पण अश्विन शेठजी असं करतील असं वाटतं का? नुसतं वाटत नाही, माझी खात्री झाली त्याविषयी. आणि म्हणूनच तर मी इतका जळतो त्याच्याबद्दल. समजली? इतका जळतो त्याच्याबद्दल. पण मला नाही हे खरं वाटत. पण तुम्ही हे खरंच सांगता? संशय कशाला? शंका कशाला? हे बघ ही तस्वीर अश्विन शेठनी तिला दिली. पाहिलीस? ही बघ. आणि ही मी तिच्या हातातून हिसकावून घेतली. तिने हिचे मुके घेताना, हिला उराशी कवटाळून धरताना मी पाहिली. बोल आता कोणती शंका राहिली? बोल. त्यांनी ही तस्वीर तुमच्या कुटुंबाला दिली? हो. मग मात्र शिकस्त झाली लुच्चेगिरीची. आपण ही तस्वीर दुसऱ्याला देऊन माझ्याशी विनाकारण भांडण केलं. त्यांनी ही तस्वीर दुसऱ्या कोणाला दिली हे जर खरं ठरलं ना तर शंका कशाला? माझ्या घरातून त्याला असा भामट्यासारखा लपत छपत येताना मी पाहिला. त्याची माझी चांगली बोलाचाली झाली. त्याचा मी चांगला झाडला. आता बोल. इतकं झाल्यावर आता शंका कसली? बोल. लफंगे हो लफंगे. काय वचनं दिली, काय आणाभका केल्या, नुसती लबाडी. पण आता आपल्यालाच माझी काळजी. त्याची नको फिकीर. माझ्याने होईल तेवढं मी करतो. समजलं? बरं आहे बघ. आता बाबरा करून जास्त उपयोगाचं नाही. त्याला मी आपण चांगला नरम आणला पाहिजे. त्याला चांगली फजिती करा त्यांची. चांगली करतो. माझ्यानं होईल तितकं मी करतो. चांगली फजिती करतो मी आता. बरं येऊ मी? हो. बर. त्यांची फजिती करा चांगली फजिती करतो. माझ्याकडनं होईल तितकं करतो. येऊ मामी? हो. त्याला आता चांगला नरम आणतो. चांगली फजिती करतो. येतो बरं का मी? येतो. चांगली फजिती करतो. उगीच मी त्यांना पत्र लिहिलं असं वाटतंय मला.
अंधार पडत चालला. दिसेन असं झालं तरीही स्वाती असून का येत नाही. भादव्यानं जागा तर भलतीच सांगितली नाही ना. नंतर मी सांगितलं होतं आमराईचा कोपरा आणि त्यांनी सांगितलं असेल कोपऱ्याची आमराई. अरे हे कोण तिकडे? हा कोण दिसतंय? मनुष्य? हा? आणि अरे बुरका घेतलेली. हा स्वातीच ती. ए स्वाती, ए स्वाती, स्वाती ये. हा ये स्वाती ये. अगदी वेळेवर आलीस. ये अगदी वेळेवर आलीस. अगदी वेळेवर आलीस. ये. आले बाई सुधाची सुरू. मी अगदी घाबरून गेले. अगं बाई काय झालं? हा पहा कसा अगदी अंगाचा प्रकाश होतोय. छे, नको बाई अशा वेळी एकट्यानं गेलं. पण झालं तरी काय? तुम्हाला काय सांगू येताना त्या तिथे पलीकडे कोण मेला एक दांडगेश्वर भेटला कुणाच. पण मी हे काही तुम्हाला इथे नाही ना सांगणार. मला आपल्या घरातच घेऊन चला. माझ्या घरात? मग दुसऱ्या एखाद्या घरात गेलो तर नाही चालणार? दुसऱ्या एखाद्या घरात तर नाही चालणार? प्राण गेला तर मी दुसऱ्याच्या घरात नाही यायची. ठीक आहे. माझी बायको यावेळी घरात नाही हे मला माहितच नव्हतं. हा आता बरं चल काही हरकत नाही. चल ये. हा पण दुसऱ्या एखाद्या घरात गेलो असतो तर बायकोची धास्ती बाळगायला नको होती. चल ये. ते काही नाही. मला आपण कसंही करून आपल्याच घरात घेऊन चला. बरं ठीक आहे. चल हिला कशाला इतक्याला पाहिजे? हिला कशाला द्यायला पाहिजे? चल ये. वाजव्या. वाजव्या. आलो. आम्ही घरातून बाहेर पडलो तेव्हा ती घरात नव्हती ना? नव्हत्या जणी साहेब. नक्की नव्हत्या. हो. बरे आज जा आणि दरवाजा उघडून ठेव. जा लवकर जा. इकडे दरवाजाच्या आतल्या बाजूचा मोठा कधी तो मालूम टाक. जा लवकर जा. लवकर जा. चला ये आता ये अशी माझ्या आडून ये अशी पण हे कळायचं नाही ना तुमच्या भलत इथे काय तुला ठाऊक की मला ठाऊक. चल अशी ये आला. जो घोटाळा माजलाय म्हणतात त्यांच्या मनात यांचा संशय आणि यांच्या मनात त्यांचा संशय. दुसरा काही नाही. त्या रेल्वे प्रकार आहेत. या गोंधळाचा खुलासा करण्याकरता म्हणूनच मी मुद्दाम इथे आलो आहे. या कामी मला फाल्गुरावांची गाठ घेतलीच पाहिजे. दुसरी तोड नाही. म्हणून ते येईपर्यंत मी इथेच बसणार आहे. मला वाटतं तुम्ही इथं बसू नये. कारण तुमच्या बसण्यानं भडकलेल्या आगीत तेल ओतल्याला सांगले. ते कसं? ते कसं म्हणून काय विचारता? तुम्ही बसू नये एवढं खरं. पण मी त्यांना समजून सांगेन की. तुम्ही सांगाल समजावून. पण त्यांनी ऐकलं पाहिजे ना. मी पाहून येते. काय मूर्ख आहे? विनाकारण घाबरून गेले? ते काही नाही. मी फाल्गुनरावांची गाठ घेतल्याशिवाय तू हलणार नाही. ते झाले. त्यांच्या बरोबर एक मूर्खा घेतलेली बाई पण आहे. मूर्खा घेतलेली? रेवत नसेल ना? पुन्हा संशय आला. पण काय ग तिचा चेहरा पाहिलास का? मूर्खा घेतलेली आहे म्हणजे ना. पण तुम्ही कृपा करा आणि मी सांगते तिथे लपून बसा. एवढे उपकार करा तर माझ्यावर. ठीक आहे लपून बसतो. पण काय ग ती मूर्खा घेतलेली कोण हे मला कळलंच पाहिजे. पण कुठे लपू? एखादी देणारी खोली आहे का?
फाल्गुनराव निघून जाईपर्यंत तुम्ही घटका अर्धा घटका या खोलीत बसा. हार झाला तर घटका अर्धा घटका बसावा लागेल. चालेल ना तुम्हाला? हो चालेल. ठीक आहे ठीक आहे. चल पुढे दाखव. कुठे आहे खोली ती? या. खोलीत लपो. अगं विचारात लपो. हवंय कुठे तरी लपो. ठीक आहे. तुम्ही बसा इथं. हा, बसतो. तुम्ही बाहेरून कुलूप लावून घेते बरं का? अगं एक का अगं एक का हवी तर 4-5 घाल. कुलूप लावलं आता तिथून खिडकीतून मी सांगितलं त्याला म्हण मागशील ते देईन तुला, पण आता बुरखा काढ तोंडावर. बुरखा काढा ती, बुरखा काढ. बुरखा काढा. मग नको नको. हो ते ऐकलं का? काय बाहेर कोणतं बोलत आहे? पाहिलं तर काय होईल? इथं कोण आहे पाहिला? घाबरट कुठली? या प्रसंगी माझं म्हणणं कबूल कर की मी तुला जन्मभर विसरणार नाही. ही शपथ, माझी शपथ, अगदी गळ्या शपथ. हो पण तुमचा माझा काही एकांत झाला हे जर तुमच्या बायकोला कळलं तर माझं मात्र मधल्यामध्ये मरड. पण कळणार कसं? पण बुरखा काढ आता. बुरखा काढ. बुरखा काढ. मी नाही बाई. हो कुणीतरी पाहिजे ना. ठीक आहे, मी दाराला कुलूप लावून येतो. ठीक आहे, मी कुलूप लावून येतो. हा, जरा थांब इथे. थांब इथे. या बायकाला म्हणजे अगदी भारीच विद्या, भारीच विद्या. हा, कुलूप लावून आलो दाराला. कुलूप. हो नाही तर तुम्ही नवरा बायको भांडाल आणि पुन्हा एक वाद. माझं मात्र मधल्यामध्ये मरण. पुन्हा आपलं तेच. अगं एकदा तुटलेलं फळ फिरून चिपटेल का? त्यातून त्या गठाळ बायकोचा मला इतका वीट आणि वैताग आलाय की तिचं नाव सुद्धा पाहिजे नाही, तिचं तोंड सुद्धा पाहिजे नाही. मग दुसरं तिसरं तर अगदी दूरच राहिलं. पण पण हे बोलणं तरी खरं कशावरून? अगदी तुझ्या गळ्या शपथ म्हणजे झालं. मग हा काढा तुमचा. का? असे डचकलात का? माझी काय भीती पडली की काय तुम्हाला? इतर माझी बायको. ओ महाराज, आता असं तोंड का म्हटलं? का स्वातीला शपथ दिली म्हणून माझ्याकडे पाहायचं सुद्धा नाही? सापडलेत ना आता चांगलेच. अजून काही युक्ती नाही तर सुचवते. तू पाहिजे त्या म्हण, पण त्या गाढव भाजव्याने हा भाजीपणा केला. कसा तो सांगतो तुला, कसा तो सांगतो. भाजीपणा केला भाजव्याने. भाजव्याने केला हो, का? भाजव्याने. गाढव भाजव्या. हो. त्याने फसवलं नाही भोळ्या शंकराला. तसं नाही का लाडके, तसं मुळीच नाही लाडके, मुळीच नाही. अच्छा, हो. ती इतक्या गचाळची लाडकी सुद्धा झाले का? तिची ओकारी आली आहे, तिचं तोंड सुद्धा व्हायचं नाही. दुसरं तिसरं तर दूरच. हे सुद्धा आपली चुकी होती ना? अगं माझं तुझ्यावरचा संशय घालवायला ही मी युक्ती काढली होती. युक्ती काढली होती. हो. एवढं माझं काम केलं तर जन्मभर तुला विसरणार नाही. हे सुद्धा युक्तीतलंच का सगळं? मग काय मला ठाऊक की मी स्वातीला निरोप पाठवला की तो तुला कळणार, मग तू मूर्खा घेऊन मला भेटायला येणार. हे सगळं मी जुळवून आधीच ठेवलं होतं. लोक बोलतात ते खोटं, उगीच संशय घेणं वाईट, असं तुला कळावं म्हणून हे मी केलं. समजलं म्हणून हे मी केलं. अगदी खास केलं तू. हो. आता मी भावाला पत्र लिहिते आणि त्याला तिकडे बोलावून घेते. पाठव. तुझीच फजिती होईल. माझी हो तुझीच. माझी फजिती? हो तुझीच. पाहिली ना कोणाची होते फजिती? या दाराला कुलूप कोणी लावलं? आपणच ना? समजले. मी बाहेर गेलेली पाहून एखादी औषध घ्यायला बसले वाटतं घरात. शाबास, चांगलं ओळखलास. फेरी कुठली? मुखाला या कुलपाची किल्ली द्या, नाहीतर हे दार फोडी आणि आतमध्ये बघेन कोण आहे ती. सोडायची नाही तुम्हाला. नाही सोडायची. मला ठाऊक तू कशी हटती ती. मला ठाऊक आहे मला. कोण आहे का तिकडे? रोहिणी, आता आतमध्ये कोण बसले ना
रुपयाची किल्ली कुठे आहे? माझ्याजवळ आहे. दे. काय मग दे ना. म्हटलं पण माझ्याशी आहे. अगं मग दे ना. या वेळेला मागू नका. मागू नका ती म्हणजे? मागा मग. अगं मागू नका म्हणजे? आणि तू कोण सांगा मला? दे ती माझ्याकडे चावी लवकर. आहे म्हणाली देत का बरं नाही, हं? हे तंत्र काही निराळच दिसतंय. तिला नको देऊस, माझ्या हातात दे, माझ्या हातात दे. ते काय नाही या. मला दे तिकडे. कुठेतरी हातातून पडली. हा? पण अगं दे. मागू नका म्हणते ना. मी नाही आहे ऐकायची. दे मला लवकर चावी घ्या. हा. आता मला आता दुमत पकडली पाहिजे. थांबा. आता हे कुलूप उघडते आणि दाखवते तुम्हाला तमाशा काय येतो ना. दाखव 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 बरं, दाखव हा दाखवते ना. दाखव. हो दाखवते. कोण आहे? कोण आहेस रे? चल ये अशी बाहेर. कोण आहेस रे आज? ये असा बाहेर. थांबा थांबा. कोण आहेस का? चल ये अशी बाहेर. कोण आहेस रे आज? ये असा बाहेर. ये बाहेर. अगं बाई तुम्ही तुम्ही कसं माझ्या खोलीत? कसे आहे का आले ते तुला ठाऊक आणि त्यांना ठाऊक. उगीच काय विचारते? ठरल्याप्रमाणे आले. माझं येणं तुम्हाला चमत्कार वाटेल, पण तुम्ही हवी ती थाप मारो. आता हिला होच होच म्हणणार तुमच्या हिला. अहो पण इथे आलो हे सांगतो तुम्हाला आधी. बर मग हवी तशी बरोबर करा. बर. तुमच्या जवळ जी तस्वीर आहे ती मी मागायला आली. कारण माझी फार जरुरी आहे. असलीच पाहिजे. मलाही तिची आता फार जरुरी आहे. का म्हणाल तर तुमच्या दोघांच्या सलगीची ती एक साक्ष आहे. काय? काय म्हटलं आपण? सलगीची साक्ष. आमच्या दोघांची सलगीची साक्ष. हो सलगीची साक्ष. पुन्हा एकदा बोला भाऊ. आणि काय हो अश्विन शेठ, तुम्ही इथे का आलात आणि माझ्या खोलीत कसं जाऊन बसलात ते सगळं स्पष्ट सांगा. हो ती विचारते. आता तरी सांगा. की अजून सुचत नाही काय सांगायचं ते. अहो का आलो हे मगाशी सांगितलं तुम्हाला मी. आणि आता शिरकाव कसा झाला हे विचाराल तर रोहिणीने आत बिंब कसं सांगितलं होतं. त्यात काय बिघडलं? आधीच ठरलेलं वेळ. नाही वेळ बिलकुल ठरला नव्हता. हे येण्यात याचं एक अक्षर सुद्धा माहिती नव्हतं मला. बर जुळलं तर. हं? दोघांनाही माहित नव्हतं ना. नव्हतं. झालं तर काही हरकत नाही, काही हरकत नाही. असल्या बोलत काही अर्थ नाही. बर माझी तस्वीर कुठायची त्या पहिल्याची तसबीर मिळायची नाही. ती घेतल्याशिवाय मी तुला नाही. मुकाटाला द्या पहिल्याची. मुकाटाला दिली बरं. नाहीतर काय. अशा धमकावण्याला मी घाबरत नाही समजलं. याची बात ठीक लागत नाही. आणि मी साधे धमकावणे दाखवत नाही. आत्ताच्या आता तस्वीर द्या. नाहीतर हा पाहिजे का द्या. समजलो. काहीतरी कुरापत काढून मला ठार मारण्याचा यांचा बेत दिसतो. आणि माझ्या बायकोनं ही त्याला मसलं केलं. ठीक आहे का पाहिला का जांभिया. तुमचाही जांभ्या पाहिला आणि माझाही जांभ्या दाखवला असं तुम्हाला समजला. पण असल्या निसंग बायकोसाठी तुमच्यावर हत्यार उचलण्याची माझी इच्छा नाही समजला. शिवाय या तसबिरीची मला किंमत नाही. घेऊन चला तुमची जमीन आणि या तसबिरी बरोबर हिलाही घेऊन चला. समजला? हिलाही घेऊन चला. जा मला तरी काय करायचं तुमच्या घरात राहून. आहे माझा भाऊ सांभाळेल मला. ही आजची घेऊन कळवतो त्याला. मग पायी कसं सांभाळत होतो. अडळ डाकीन काय समजतोस तू. अडळ डाकीन अडळ डाकीन. तुम्ही लिहा ना मात्र. मी सुद्धा लिहिते. हे नवरे म्हणजे संबंध ब्रह्मरक्षक. तुम्ही रोहिणी रोहिणी. अरे हा ब्रह्मराक्षस आणि ती कोण. अरे जोडा कसा आणि खा जमला. अरे पण मी कोण. मी रेवतीला होत्या. आता पश्चातापाची डुकी पडून तिच्यावर प्रेमाचे तेल ओतून अपराधाची क्षमा मागतो आणि तिचा उद्या करतो आणि ती तस्वीर पुन्हा भेट देतो. समजलो. काय होईल ते होईल.
त्याचे आत्ता नको. पण एक दोन प्रश्नात जर सगळं सुटणार असेल तर तुम्ही का अडथळा आणताय? का ते विचारू नकोस. हजार कारण आहेत. म्हणजे तुला तू जर तिला या घरात दिसलीस तर काय अनर्थ हो तुझ्या लक्षात नाही यायचं. समजलीस? लक्षात नाही यायचा. शेकडो कुतर्क काढत बसेल. पण तू तरी इतका आग्रह का करतेस? का आग्रह करतेस? कारण अश्विन शेट्टींवर जो आळ आलाय तो खरा की खोटा याचा मला शोध लावायचा आहे म्हणून. त्याचा उलगडा करायला ती कशाला पाहिजे? ती कशाला पाहिजे? मी करतो हवं तर. हा, मी करतो. हे बघ, पुराव्यावर पुरावा. समजलीस काय? हो, पुराव्यावर पुरावा. मी तुला भेटलो, त्यानंतर माझ्या घरात त्याला लपून बसलेला मी पाहिला. बोल, आता बोल. त्यांच्या खोलीत? हो हो, त्यांच्या निजायच्या खोलीत तिच्या. आता काय कपाळ बोलू, पण हे खरं आहे का? खरं का? हे डोळे, हा मी प्रत्यक्ष त्याला पाहिला, त्याच्यात बोललो, त्याची फजिती केली, चांगली फजिती केली. बोल. अगं तिच्याच कुंभिनीनं म्हणजे रोहिणीनं तिला त्याच्या खोलीत लपून ठेवला होता. अर्थात तिच्याच मसलतीनं. आता आणखी किती पाहिजे पुरावा? किती पाहिजे पुरावा? आणखी असेल तितका सांगा. आता नको. आणखी केव्हा तरी. आता भाजव्या तुला घरी पोचवायला. समजलं? त्याच्याबरोबर तू घरी जा. नाहीतर उगा तिनं आपल्याला जर पाहिलं तर उगीच कुठेतरी म्हणतात ना. ऐकत काय? कोण आलं? बहुतेक तीच आली. चल. एक काम कर. चल, तू एक काम कर. लवकर जा. भाट्या लवकर कुठे? भाट्या कुठे गेला? लवकर जा. अहो, ऐकलंत काय? हा? तुम्ही म्हणताय ते जर खरं ठरलं ना तर जरा कुठे आशा उरली होती ती सुद्धा संपेल. अरे माझी मुलगी रेवती आत आहे का? अगो बाई, माझी आई आली वाटतं. मला कुठेतरी लपवा. मी त्या खोलीत जाऊ का? अगं भलतच काहीतरी. हा, अगं तुझी आई त्याच खोलीकडे निघाली, त्याच खोलीकडे चोरानं तावडीकडे धाव घ्यायची असंच आहे. अगं तुझी आई त्याच खोलीकडे जाणार आहे. समजलंस का? मग कुठे लपू? माडीवर तरी लपू का? अगं त्या माडीवर माझी बायको तिथे बसली. उगाच तिच्या हाती सापडतीस तू. उगाच सापडशील. अहो ऐकलंत का? आधी आता मला लपवा कुठेतरी लवकर. बस ये म्हणावा. मला एक गोष्ट आपल्याला विचारायची आहे. काय? माझ्या माहेरचा कंठ आपल्याकडेच आहे ना? आता काय त्याचं? अरे येऊ का? ही कोण म्हातारी? हा? तुम्ही स्वस्थ आणि मी नायकी. तुम्हाला न विचारता या घरात आले म्हणून तुम्हाला राग आला असेल, पण माझा इलाज नाही. माझी मुलगी रेवती या घरात आहे असं समजलं म्हणून मी तिला शोध घ्यायला आले. ऐका मग महाराज, तिला सुद्धा कळलं. ती कशा करता इथे आली हे जरी मला कळलं नाही तरी तिच्यासारख्या अल्लड मुलीला फूस लावून आपण या घरात घेतली ही गोष्ट म्हणजे अगदी अगदी वाईट. हो, पण सांगितलं कोणी तुम्हाला मी तिला घरात घेतली म्हणून? तो तिची माझी ओळख सुद्धा नाही. ओ हे काय बोलतं? हो, यांच्या हातून अशी गोष्ट मुळीच व्हायची नाही. अहो साधू पुरुष आहेत हे. ऐकलत काय? आहे हो, तुमच्या मुलीला यांचीच फूस आहे. खरंच का? शेव ही लबाड बोलते. अगदी खरं बोलते मी. ओ बाई, तुमच्या मुलीला घरात ठेवून मला बाहेर काढण्याचा यांचा विचार आहे. तुम्ही काय ऐकतायचं? तिला अलीकडे वेळ लागलाय आणि त्याच्या लहरीतच अशी बडबडत असते. अशीच बडबडत असते. मला वेळ लागलाय? हो, तुला. आपल्यालाच रेवतीचा वेळ लागलाय. मला कोणाचा लागलाय वेळ? मला? हो. आणि काय? हे बघ तुझे अश्विन शेठ. हे बघ तुझे अश्विन शेठ आले. बरं झालं, देवच पावला. अगदी वेळेवर आला. अरे तुला नाही का पावला? हे म्हटलं तुमचे अश्विन शेठ आले. हो भार्गवराव, मी काही लपून छपून आलो नाही. राज आलोय.
का म्हणाल तर इतक्या मंडळींच्या देखत तुमच्या नीच कृत्याचा जाब बघायला आलोय. त्याला असा राजरोसपणा झाला की खोली जाय रिकामी चला आणि बाहेरून कुलूप लावायला रोहिणी तयार आहे. चला 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 आज चला खोलीत. चला. असला खडसापणाचं बोललं पुन्हा जर तुम्ही बोलाल ना तर तुमची जीभ जळून पडेल बघा. म्हणे खोली यायची रिकामी. या वेगळ्या रोडीच्या चुकीमुळे माझ्यावर भलता काय म्हणजे काय? काय काय? चुकी? हो नाही तर काय? तिच्या मस्तकीशिवाय जी काय झाले का तिच्या मस्तकीनीच सगळी झाली समजलं. तिच्या मस्तकीनी सगळे झालेलं आहे. पण या तुमच्या तंट्याशी मला काय करायचंय? माझी मुलगी इथे आली आहे की नाही तेवढं सांगा. या घरात छे 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 अशा घरात अशा नायकिनीच्या मुली येत नसतात. ओ तिची माझी ओळख सुद्धा नाही ना सांगितलं मग तिची माझी मुळीच ओळख काय नाही. म्हणाला? ओळख नाही. अजिबात ओळख नाही ओळख तुमची? नाही अजिबात नाही. आणि चांगली मांडीवर घेऊन बसला होता ते? मांडीवर म्हणजे कधी कुठे? अहो कुठे काय? तिथं त्या झाडाखाली. त्यांनाच विचारा म्हणजे तेच सांगतील. ओ ज्यानं करावं पाप त्यांनाच होतं बा माप. मी कशाला उच्चारू? काय आग लवी बायको काय आग लवी बायको माहिती किती आग लवी. ते जाऊ द्या. पण माझी मुलगी रेवती इथे आली आहे का? पण माझी मुलगी रेवतीला मांडीवर कधी घेतली होती? थांबा हो, मीच सांगतोय. काल सकाळी त्या आंब्याच्या झाडाखाली. हा? कृतिकाबाई काय? हे 7 फोटो आहे. सापोट आहे? मी शब्द लिहून सांगतो. हा? आणि मी पाहिजे त्याची शपथ घेऊन सांगतो की यात एक अक्षरही खरं नाही खरं नाही. समजलंय. चोराला चोर सामील. तुम्ही दोघांनी मिळून ना हा कट केला कट. मगाची ती काय सांगते आणि तुम्ही काय ऐकता? वाट सरूला सुद्धा शंका आली नसती. वास्तविक समजलं अजिबात शंका आली नसती. यात अगदी शंका घेणं म्हणजे अगदी पाहतो गो. बरोबर. अहो तुम्ही काय ऐकलं त्यांचं? दोघंही ना ते लबाड आहे. म्हणजे हे बघा रेवती वाटेत घेरी होऊन पडली. तिला या फाल्गुनावर शुद्धीवर आणली. यात काय तिचा अपराध? यात कसला अपराध? उपकाराला का अपराध म्हणायचा? कालच ही गोष्ट मला कळली. काल तिला घरी आल्यावर एकदा घरी आली होती. बघा म्हणजे ही 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 म्हणते ही लबाड अशी म्हणते म्हणून. अहो मी सांगतो ना रेवती थोडीशी गरवटते आहे. बर म्हणून तिचं माझं पटत नाही. बर एरवी बावडूकडे संबंध म्हणाल तर तिला घरतीची छातीने नाव ठेवायला. हा बरोबर आहे. अगदी वाजवी मगाची ही काय ती खरी आहे ती समजलं. आता या प्रकरणात माझ्याकडे काय दोष? माझ्याकडे काय दोष? ही सगळी खरी अगदी हकीकत खरी का? आहे की गं? मग आता लपवून का ठेवताय? ती तसबीर तुम्हाला नजर केली ती? तिनं मला केली या अश्विन शेट्टीने तुला नजर अहो, केली. काहीतरी काय? हा तुला नजर केली. ऐका अश्विन शेट्टी, ऐका या स्वारींची मुक्ताकडं. फाल्गुनराव हे निव्वळ तुम्ही 7 फोटो बोलताय. बर अहो मी यांना मुळीच तजवीज दिली होती. नाही हे तुम्ही अत्यंत खोटं बोलता. तुम्ही तिला तजवीज दिली. तिने याचे मुके घेतले. तिला ओराची कवटाळून धरली. ती तिला पाहिली आणि तुम्ही म्हणता ती तजवीज दिली नाही म्हणून. हे सुद्धा खोटं. खोटं. अहो ती तसबीर मी रेवतीला दिली होती. तिला वाटेत घेरी आली तेव्हा तिच्या हातावरून गरज पडली आणि ती तुमच्या कुटुंबाला सापडली. हे असं झालं खरं? किती का खोटं बोलायचं? मला ना ती त्या झाडाखाली सापडली. ऐका फाल्गुनराव झाली खात्री? तसबिरीचं जाऊ द्या हो. त्या बाबतीत मी तुमचं खरं धरून चालतो. पण तुम्ही हिच्या निजायच्या खोलीत लपून बसला होता त्याचा ना जबाब म्हणे झाली का खात्री? झाली का खात्री? अहो त्याचा काय जबाब? मागाशी तुम्हाला सांगितलं ना की त्या रोहिणीची चुकी आहे म्हणून. त्याच्यात यांचा नाही संबंध आला की उगीच आपला सोनूबाईंनी चोरली सरी आणि सारूबाईच्या गळ्यात बांधा दोरी असं म्हणण्यात काय अर्थ आहे? मला वाटतं फाल्गुनराव
मला वाटतं फाल्गुनराव, ही सगळी तुमच्या संशयाची हा सगळा तुमचा संशय तुम्हाला बाधला. तसंच या बाईंचं. मी कशाला लष्कराच्या भाकऱ्या बाजू, मला वाटलं ते मी सांगितलं. या बाईने उगीच माझ्या मुलीचं नाव या गोवलं झालं. उगीच गवलं का? म्हणजे मीच खोटी? बरोबरच आहे. अहो कावळ्यात बगळा आणि तो सुद्धा झाला कावळा. जे कोणी येतं ते आपल्याला यालाच मिळतं. मिळावं. मी आत्ताच्या आत्ता निघून जाते माझ्या भावाकडे. तू मोठ्या आनंदाने जाशील, पण मी जाऊ दिला पाहिजे ना तुला. मी जाऊ दिला पाहिजे ना. म्हणजे मला तुम्ही इथेच अडकवून ठेवणार काय? म्हणजे लग्न केलं हे पातकच केलं म्हणायचं? अलबत. अलबत. हो. म्हणजे मला तुम्ही इथे कसं अडकवून ठेवणार आहात का? मुळीच नाही. मग म्हणजे जन्मभर अशीच का छळणार तुम्ही? यात काय संशय? म्हणजे बरोबरच आहे. गोठणचं गाईल आणि घरातली बाईल द्या तितका मार खाईल. बरं फाल्गुनराव, हा, खरंच माझी मुलगी या घरात आली नाही ना? ते अजिबात नाही. पहा पहा, इथे कुठे लपून ठेवले का? पहा, अजिबात आलेली नाही माझ्या घरात. पहा पहा, कुठे लपून ठेवले का? पहा इथे. पहा पहा पहा, इकडे कुठे लपून ठेवले का? पहा. आता कोणी खोकल्यासारखं आवाज वाटतं. हो हो आला. हो, हो, आला. पण आला कुठून? का हो तुम्ही नाही काय ऐकला? तिकडे देवती रोहिणी पलीकडे काम करता करता कोकणी येते रोहिणी आपली. रोहिणी रोहिणी का? हो, रोहिणी. हो उगीच काय? मगाच मी तिला कामासाठी बाहेर पाठवलीये. होय. रोहिणी नसेल तर भागल्या असेल. भागल्या. भाजव्या? हो, भागल्या. नाही नाही नाही, हा भाजव्याचा आवाज आहे, हा बाईचा आवाज आहे. बाईचा मुलगा. बाईचा बाईचा मुलगा. इथे कुणाच्या नाही बायको. भागला असतो. कुठला भागला भागला? असतो. हिला भागला आवडत काय? असतो. भागला असतो. तिच्या बाजूला आवाज आहे. भागला. मीच तिथे भागला. भागला. अरे. भागला असतो. भागला असतो. भागला. भागला. आई, तू बाजूला आवाज बाजूला कोण आहे तिथे ते? हा भाजव्या का? ये भाजव्या, ये ये रे असं बाहेर ये. हा भाजव्या. काय हो, रेवती नव्हती ना इथे, भाजव्या होता ना? मग ही काय आवाज खाली उतरली काय? हा ही सगळी मसलत अंगावर ढासळली. हिला मध्ये खोकला कुठून आला? आणि काय काय आमच्या स्वामीने तुला बोलवलं म्हणून ते इथे आली आहेस ना? मी होऊन आले. फाल्गुनरावाकडे यातलं काही नाही. पण तू इथे काय आहेस? इथे का आले म्हणजे तुम्हा नवरा बायकोंचा आचरटपणा मला बाधायला लागला म्हणून. माझा नव्हे, या स्वारींचा आचरणपणा आहे हा. या अश्विन शेट्टीवर विनाकारण यांनी आळ घातला. खरं तो तर फाल्गुनरावचा आचरपणा. का हो माताजी, ही रेवती इथे आली आणि या पेटीच्या आज का लपून बसली? त्याचा जबाब द्या मला. अशी आडून कोणी कशाला? मी सांगते ना, तुम्ही ती तसबीर यांना दिली असं मला फाल्गुनरावांनी सांगितलं. पण ते मला खरं वाटतं ना, आणि म्हणून मी इथे आले. आणि हे बघाय, तू अशी अचानक आलीस म्हणून मी घाबरून लपून बसले इतकंच. यात काही जसं वागवण आली बुवा. पण पोरी, खऱ्या गोष्टीला घ्यायचं कशाला? ही जर गोष्ट तू मला घरी सांगितली असतीस तर मीच येऊन भेटले असते या बाईंना. पण आता काय त्याचं? झाला ना सगळ्याचा उलगडा. उलगडा कसा होतो? उलगडा कसा होतो बघाची. चला आता, तुम्हाला आता सगळी हकीकत सांगतो, पण हिच्या समोर सांगतो. हिच्या नको. चला या या या. माझ्या समोर काय नको? नको नको, तुझ्या समोर नको. हो ऐकलं, या समोर मला सुद्धा नको. मागायची तुझ्या त्यांच्याबद्दल सगळी आलेली सांगायचे. मी पण येते तुमच्याबरोबर. चला बरेल. चला आलेच हं? या, या. अश्विन शेठ, हा. आहात ना तुम्ही इथं? हो, हो, आहे. येते मी. अशी चूक म्हणून मी पुन्हा कधी करणार नाही. मी असा संशय म्हणून पुन्हा कधी घेणार नाही. खरंच खूप वेडेपणाच केला. माझ्या हातूचा हा मूर्खपणाच झाला.
पण आता काय त्याचं? हा बोला असं चालायचं तर किती वेळ? पण टीव्हीचा आणि चला त्या बसायचं कसं मिळेल? ज्यानं पहिल्यांदा भांडण उकरून काढलं त्यानं बसवावं हवं तर. मी काही क्षमा मागितल्याशिवाय बोलायची नाही. आणि क्षमा कशी मागावी हे कळल्याशिवाय माझ्या तोंडातून हे अक्षर सुद्धा निघायचं नाही. त्यात काय करायचं? क्षमा मागायची म्हणजे काही पाया पडायला नको. नुसतं चुकलो म्हटलं की झालं. चुकलो, क्षमा कर असं 10दा म्हटलं तर समजून पडत नाही. त्याला काय करावं? 10दा म्हटलं तसं आणखी एकदा. इतकं कळल्यावर आणखी एकदा का? 100दा. रेवती, झाला आरंभ. रेवती, प्रियकर प्राणपती. वा वा वा. मी तुझ्यावर विनाकारण दोष घेतला. चुकलो चुकलो, क्षमा कर. हसली रे हसली. पण आपण ते तसबीर दिल्याशिवाय सगळं झालं म्हणताय. ठीक आहे ठीक आहे तुझं. शेवटी तुम्हीच हरलात आणि मी जिंकले. तुम्ही आधी बोललात आणि मग मी. अगं तुझ्या माझ्या भांडणात नेहमी मी ठरायचा. आता माझ्या पागलपणाबद्दल मलाच हसू येतंय आणि हिच्या मूर्खपणाबद्दल तर अगदी फारच. अश्विन शेठ, हो हो, खरी गोष्ट आपल्याला कळली नाही म्हणजे आश्चर्यच म्हणायचं. ती काय बरं? हो, तुमच्या माझ्यात त्या 3 केवढा घोटाळा केला होता, केवढा घोटाळा केला होता. अहो पण तुम्ही ती कृतिका समजा होता आणि तुम्ही रेवती समजत होता. हो, रेवती समजत होता. म्हणजे मिळून दोघही आपण भाग प्यालो होतो. रेवती, तू म्हणत होतीस ना ते अगदी खरं ग बाई. या तुझ्या आईने हा म्हणता सगळ्यांचा अगदी निकाल लावला. काय मेरं डोक्यात शिरलं होतं ना कोण जाणे. पण त्यांच्या 5-10 प्रश्नात सगळ्याचा निकाल लागला. ते आता जाऊ द्या. आता मनुष्य एकदा संशयाच्या डगरीवरून खाली घसरायला लागला की चालला घसरत खाली खाली. ज्या रंगाची वस्तू त्याच रंगाचा चष्मा हेच खरं. चला आता कार्तिक नाथाच्या दीपोत्सवा करता हिच्या एक म्हण तेला बरोबर माझही एक म्हण ते पाठवून देतो. आणि या शुभप्रसंगी कार्तिक नाथापाशी अशी प्रार्थना आहे की